सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो। काही नवीन मंडळी अगोदर यांचा परिचय पण आपल्याला करून देतो। आमचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराचे जिल्हाध्यक्ष प्रवीणजी साले, वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अजितजी गोपछेडे, प्रदेश सदस्य बाळू खोमणे, शिवराज पाटील होटाळकर आदी मान्यवर नांदेडची मंडळी आहे। परवा तत्कालीन पालकमंत्री नांदेडचे अशोकराव चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे आणि फडणवीसांचं सरकार हे स्थगिती सरकार होऊ नये अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी पत्रकार परिषदेत केलं आणि त्यांनी काही लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला। मला एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं की जेव्हा फडणवीस साहेबांचं सरकार गेलं आणि ठाकरे आणि दादांचं सरकार जेव्हा आलं तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या सगळ्या कामांना स्थगिती देण्याची भूमिका त्यांनी घेतली। विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये छोटे छोटे गाव स्तरावरचे 5-5, 10-10 लाख रुपयाची कामं जी 25-15ची आहेत अशाही कामांना स्थगिती देण्याची भूमिका घेतली आणि आपण करायचं आणि दुसऱ्यांनी करू नये अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्यांनी अनेक गोष्टीचा उल्लेख त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केला आणि त्यांनी सांगितलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने काय काम केलं आणि पालकमंत्री म्हणून ऑक्सिजनचे प्लॅन्ट उभा करण्याचं मी आज नम्रपणानं सांगू इच्छितो की अशोकराव चव्हाणांनी महाराष्ट्र सरकारने नांदेडमध्ये फक्त एक प्लॅन्ट उभा केला, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या निधीतनं 2 प्लॅन्ट उभा राहिले आणि अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा त्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सगळ्यात चुकीची माहिती लोकांच्या समोर दाखवून नांदेडकरांच्या भावना कशा जागृत ठेवता येईल याचा करण्याचा प्रयत्न त्यांनी केविलवाना प्रयत्न केलेला आहे। नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली। केंद्र सरकारने राज्य सरकारकडे पत्र पाठवलं की आपला वाटा उचलावा। कर्नाटक सरकारने केंद्राला कळवलं की आम्ही आपला वाटा उचलायला तयार आहोत, पण महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत त्या संदर्भातली भूमिका घेतलेली नाही। म्हणजे जिल्ह्यामध्ये एक मार्ग मंजूर झालेला असताना त्या मार्गाला निधी मिळून द्यायचा नाही राज्य शासनाचा आणि जी गोष्ट होणारी आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या मार्गाचा उल्लेख करायचा असा त्यांचा केविलवाना प्रयत्न त्या दिवशी झाला। नांदेड लोहा लातूर या रेल्वे मार्गाची मागणी मी संसदेमध्ये गेल्याच्या नंतर सर्वप्रथम केली। तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांनी आश्वासित केलं की नांदेडमध्ये नवीन 2 बोधन मुखेड आणि लातूर, नांदेड लोहा आणि लातूर या दोन्ही मार्गाचा सर्वे केला जाईल, परंतु नांदेड बिदरला मंजुरी मिळाल्यावरही त्याने 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तो निधी मिळवून देण्यासाठी काही केलेला नाही आणि लोकांच्या भावना किंवा त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। त्यांनी विशेषतः उल्लेख केला की लेंडी प्रकल्पाला माझ्या काळामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। खरं तर अशोकराव चव्हाणांनी जनतेला उत्तर दिलं पाहिजे की लेंडी प्रकल्पाला 1986ला मान्यता मिळाली। मूळ प्रकल्पाची किंमत 54,55,00,000 रुपये होती आणि 1986 पासून कालपर्यंत हे सरकार कोणाचं होतं? राज्याचं नांदेडला मुख्यमंत्रीपद किती वेळेस मिळालं आणि त्या काळामध्ये लेंडी प्रकल्प का होऊ शकला नाही हे कधीच सांगितलं नाही। पण एखादी निवडणूक आली की निवडणुकीच्या निमित्तानं समोर गेल्यावर लेंडी प्रकल्पाचं आणि माझं नातं जोडलेलं आहे एवढं भाषणामध्ये सांगायचं आणि निवडणूक झाली की ती विसरून जायचं, ही परिस्थिती आहे। आज त्यांनी उल्लेख केला
की सुधारित प्रशासकीय मान्यता मी मिळवून देण्यात यश मिळालं. सुधारित प्रशासकीय मान्यता आता एकदाच मिळाली नाही, आत्तापर्यंत 4 वेळेस त्या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळालेली आहे आणि आज त्याची किंमत 683 कोटी रुपयावर गेलेली आहे. म्हणजे 54 कोटी रुपयाचा प्रकल्प 683 कोटीवर गेला. याला जबाबदार कोण आहे? मग तुम्हाला एवढे वर्ष सत्ता मिळून राज्याचं प्रमुख पद मिळून देखील तुम्ही हे केलं नाही. पण माझ्यासारखा आमदार 2004ला मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर 5 वर्षाच्या काळामध्ये 550 कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण करू शकतो. परंतु अनेक वर्ष सत्तेत राहून हे लेंडी प्रकल्प करू शकत नाहीत. म्हणजे जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्या लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा या निमित्तानं प्रयत्न आहे. त्यांनी उल्लेख केला की सरकार स्थगिती देते रस्त्याच्या कामाला. मला आपल्या मार्फत त्यांना विचारायचं आहे किंवा आपल्याला सांगायचं पण आहे की आजपर्यंत 50 वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता होती. 50 वर्षात नांदेड जिल्ह्यात साधा 1 किलोमीटर नॅशनल हायवे होऊ शकला नाही. परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात गडकरी साहेब जेव्हा मंत्री झाले त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 561 किलोमीटर नॅशनल हायवेच्या कामाला मान्यता मिळाल्याने 5739 कोटी रुपयाची कामं ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळं सरकार हे स्थगितीचं नाही, सरकार हे विकासाचं सरकार आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यात अशा पद्धतीची कामं सुरू आहेत की ज्यांना 50 वर्षामध्ये एकही किलोमीटर नॅशनल हायवे करता आला नाही. त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या माध्यमातून 561 किलोमीटरच्या कामाची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यांनी उल्लेख केला की सत्ता ही म्हणजे उपभोगासाठी नसते आहे. खरं तर त्यांचं अभिनंदन आहे की एका क्रमांकाच्या पदावर असलेला माणूस आता त्या पदाचा क्रमांक किती आहे मला ठरवता येणार नाही. पण ते सत्तेसाठी त्या पदावर गेले आणि लोकांना उपदेश करणं सोपं आहे. परंतु ही त्यांनी परंपरा पाडून दिली आणि लोकांना उपदेश करण्यापेक्षा आपण काय केलं हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय ठरणार आहे. सरकार पडणार आहे, सरकार जाणार आहे हे माहीत असताना 29 तारखेला त्यांनी DPDCची बैठक लावली. निधी नसताना देखील 500 कोटीच्या जवळपास कामांना मान्यताही देऊन टाकली आणि अपेक्षा अशी व्यक्त करतायत की हे सरकार स्थगिती सरकार होऊ नये. म्हणजे त्यांच्याकडून काय बोध घ्यावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नांदेडमध्ये आज जर आपण अवस्था बघितली तर महाराष्ट्रातलं सगळं म्हणजे मला पण वाईट वाटते की मी त्या शहरात राहतो. महाराष्ट्रातलं सगळं बकाल शहर हे नांदेड शहर आहे. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, बांधकाम मंत्र्याचं शहर असून देखील ते करू शकले नाही. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर लक्षात घेऊन त्या ठिकाणी 150 कोटीच्या कामाला मान्यता दिल्याचं त्यांनी सांगतायत. निश्चित मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती केली की ह्या कामाची चौकशी करा. खरंच गरज होती का? आमच्याकडे पद्धत अशी आहे की सिमेंट रोड करायचा आणि वर्षातच त्याच्यावर डांबर टाकायचं, डांबर रोड करायचा आणि वर्षातच त्याच्यावर सिमेंट करायचं. ही नांदेडची अनेक वर्षाची परंपरा आणि ती तपासून नांदेडकरांना कुठलाही त्रास होणार नाही याची निश्चितपणानं आम्ही जबाबदारी घेऊ. नांदेडकरांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर प्रेम केलेलं आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेत जाण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्याच्यामुळे नांदेडकरांचं आम्ही देखील देणं लागतो. आम्हाला नांदेडकरांची चिंता आहे. पण एखादी निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवून तिथं खड्डे खोदायचे, सरकार जाणार आहे माहीत असताना खड्डे खोदायचे आणि लोकांच्या भावना किंवा हे असते तर खड्डे बुजले असते. त्यांनी जे खड्डे केलेत निश्चित माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय शिंदे साहेब असतील यांना भेटून ते खड्डे बुजवण्याचं काम करू. पण त्यांनी जी काही कामं केली त्याच्यापेक्षाही दर्जेदार कामं नांदेडमध्ये निश्चित प्रमाणात केल्या जातील अशी निश्चितपणानं सांगणार आहे. मी अशोकरावांचं मनापासून अभिनंदन एका गोष्टीचं करणार आहे की मध्ये संभाजीनगर आणि धाराशिवचा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला. खरं तर त्यांचा उल्लेख त्यांनी करायला पाहिजेत होता किंवा ह्या गोष्टीला देखील आम्ही पाठिंबा दिलेला आहे. पण त्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला नाही. म्हणून मनापासून त्यांनी जी गोष्ट चांगली केली, कारण ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण त्याही गोष्टीला त्यांनी पाठबळ दिलं
त्याबद्दल अशोकरावांचे मनापासून निश्चितप्रमाणे मी आभार देखील मानणार आहे. बऱ्याच गोष्टीचा उल्लेख खरं तर त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही, पण कामाचं श्रेय कोणी घ्यावं. ते म्हणाले की मदत झाली पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी असं केलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस असं बोलले. देवेंद्र फडणवीसांचा दृष्टिकोन कामाच्या संदर्भानं अतिशय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सकारात्मक त्यांचा दृष्टिकोन आतापर्यंत राहिलेला आहे. भविष्यामध्ये देखील त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मकच राहील. आणि महाविकास आघाडीच्या काळात 2.5 वर्षामध्ये जी कामं झाली नाही ती कामं प्रामुख्यानं मार्गी लावण्याचं काम निश्चित प्रमाणात त्यांच्या माध्यमातून केलं जाईल, एवढं या निमित्तानं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला वाटते मला जे काही मुद्दे या ठिकाणी सांगायचे होते ते मी सांगितलेले आहेत. खरं तर मी पहिल्यांदाच आपल्यासमोर मुंबईत बसलेला आहे. अनेक वेळेस बाहेर एका पत्रकारांची भेट झाली असेल, परंतु सामूहिकरित्या पत्रकार परिषद माझी पहिल्यांदाच आहे. त्याच्यामुळे आपण नांदेडमध्ये सध्या किती विकास कामांना स्टे लागलेला आहे आणि तो तुम्हाला योग्य वाटतो का? नांदेडमध्ये DPDCच्या 29 तारखेच्या बैठकीला स्थगिती दिलेली आहे आणि ती 100% योग्य आहे. निधी नसताना अशा कामं वाटप करण्याची म्हणजे त्यांचे कुठंतरी हितसंबंध गुंतलेले आहेत, म्हणून त्यांनी ती घाई केली. 29 तारखेला आपल्याला माहिती आहे की सरकार जाणार होतं, 30 तारखेला 29ला त्यांनी DPDC घेतली आणि 150 कोटी रुपये जे नांदेडच्या रस्त्यांच्यासाठी आणले होते त्याला आम्ही स्वतः विनंती करून तात्पुरती स्थगिती घेतलेली आहे. पूर्ण चौकशी करून ती कामं सुरू करण्यात येतील. कुठल्याही नांदेडकरांना त्रास होणार नाही. मागच्या काळात पण असंच झालं होतं का? जेव्हा हे सरकार आलं तेव्हा तुमच्या सरकारच्या कामांना स्थगिती मिळाली होती? मी तर अगोदरही उल्लेख केला की त्या कामांना तर स्थगिती मिळाली, परंतु ग्राम पातळीवर 25-15 हेडमधनं जी 5 लाख 10 लाख 15 लाख रुपये आपण कामाला देतो त्या देखील कामाला त्यांनी स्थगिती देण्याची भूमिका घेतलेली होती आणि आणखी ती कामं तशी अर्धवट स्थितीत आहेत. ती कामं पूर्वत सुरू झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. सरकार बदलले की या पद्धतीचा स्टे मिळतो तर लोकांचं याच्यामध्ये मरण होत नाही का? कारण आपण जनतेच्या विकासाची कामं आहेत, कुठलंही सरकार आलं तर स्टे देतं मागच्या सरकारच्या कामांना. या शेवटी जनता भरडली जाते असं नाही का? नाही, हे आपण म्हणता ती गोष्ट खरी आहे, परंतु जे पेरलं तेच उगवेल ना. त्यांनी सुरुवात केली तर त्यांना ते बघावंच लागेल आणि त्यांच्यापासून सुरुवात झाली ही गोष्ट खरी आहे की जी जिनाईन काम आहेत त्या अशा गोष्टींना स्थगिती मिळता कामा नये. मी जसा उल्लेख केला की नांदेडमध्ये जी रस्ते खोदून ठेवले त्या रस्त्यांची चौकशी करून नांदेडकरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी करू. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा मनसुबा भाजपचा आहे असं सामनामध्ये म्हटलेलं आहे. भाजपचे महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा मनसुबा आहे असं आज सामनातून म्हटलंय. नाही, आता सामनामध्ये संजय राऊत साहेब फार माझ्यापेक्षा चतुर आहेत, त्यांच्याबद्दल मी न बोललेलं बरं आहे. ते कधी काय बोलतील कोणाला. ते परवा मी ऐकलं की भुमरेंना वडापाव खाता येत नव्हतं. आता इथून जर त्यांचा अभ्यास असेल तर त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. नाही, मुख्य प्रश्न जो विचारला आहे की महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा असा काही प्रस्ताव आहे का? असा प्रस्ताव मी तर कधी ऐकलेला नाही आणि मला स्वतःला असं वाटत नाही. जे मुख्यमंत्री भाजपचे आहेत असं देखील संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हटलं. आता सेना आणि भाजपची युती झालेली आहे, दोघेही एका मनाने काम करतायत. त्याच्यामुळे भाजपचे म्हणलं काय आणि सैनीचं म्हणलं तर काय फरक पडणार. त्यांना दोघंही एका जेव्हा मनाने काम करतायत तेव्हा त्यांना महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की अशोकराव चव्हाण 1 नंबरचे मंत्री होते, जे मुख्यमंत्री राहिलेले, त्यांनी जी सत्तेसाठी कुठल्या पदावर गेलेले, असं वाटतंय का की आता देखील अशाच पद्धतीचा प्रकार झालेला आहे? असा आत्ता काय प्रकार झाला आहे आपण सगळ्या उभ्या देशाने बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. मागे लावून मंत्री होणं आणि मंत्री हो म्हणून मागे लागणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. विश्वास ठरावाच्या वेळेस अशोक चव्हाण उपस्थित नव्हते, त्यामुळे चौकशीच्या फेऱ्या देखील सापडलेले. कसं बघता? कारण की काँग्रेस मी खरं तर अशोकरावांचं त्या दुसऱ्यांदा आभार मानेल की अशोकराव एकटेच गैरहजर राहिले नाही तर नांदेडमध्ये असलेले 4ही आमदार त्यांनी त्या विश्वासदर्शक ठरावाला येऊ दिले नाहीत
आता याच्या मागचे कारण त्यांची भेट झाल्यावरच विचारावं लागेल, पण त्याचे आभार आहे त्या निमित्तानं. चिखलीकर साहब, आप लगातार कह रहे हैं कि आप लगातार कह रहे हैं कि नांदेड़ में गड्ढे बहुत ज़्यादा हैं, जबकि पीडब्ल्यूडी मंत्री नांदेड़ से आते हैं। आपको लगता है कि 2.5 साल के भीतर सरकार ने पूरे महाराष्ट्र भर में गड्ढे किए हैं और कहीं पर भी काम नहीं किया? पूरे महाराष्ट्र में ऐसी स्थिति है, अभी जैसे दादा का जिला होगा उसमें दादा का पावर की वजह से काम हो भी चुके होंगे, मगर जो पीडब्ल्यूडी मिनिस्टर खुद के ज़िले में काम नहीं कर सकता तो महाराष्ट्र में क्या करने वाला है। और ये जो पूरे गड्ढे हैं तो बुझाने का काम ये सरकार करेगी। विश्वास मत जब हासिल करना था सरकार को, उस समय कांग्रेस की तरफ से बहुत सारे विधायक सदन में उपस्थित नहीं रहे, हवाला दिया गया कि बेल बज गई इसलिए अंदर नहीं जा सके। इसको आप कैसे देखते हैं? आपको कहीं न कहीं समर्थन मिला है क्या? नहीं, ऐसा मैंने तो अभी बोल दिया कि अशोक राव चौहान अकेले ही वहाँ गैर हाजिर नहीं रहे, नांदेड़ के चारों भी मेंबर, तो वोटिंग को नहीं है, इसका मतलब आप समझ लीजिए ना, मैं बोलने की जरूरत क्या बीजेपी इसको उन्हें आभार व्यक्त करती है? तो मैं मेरे तरफ से आभार व्यक्त कर रहा हूँ कि उन्होंने हमको सपोर्ट किया है, और हमारे नेता देवेंद्र फडणवीस साहब ने भी सभागृह में उनके आभार व्यक्त किए हैं। एक चीज और आपने उनको थैंक यू कहा उसमें कि नामकरण हुआ, नाम का परिवर्तन हुआ वहाँ पे, औरंगाबाद का नाम संभाजीनगर और धाराशिव होना बाकी, उसके लिए भी उन्होंने क्रेडिट नहीं लिया है अभी अशोक चौहान ने, जबकि उस कैबिनेट में वो मौजूद थे। आपने कहा कि उनको जो है क्रेडिट लेना चाहिए। नहीं, जब कैबिनेट होती है और कैबिनेट में कांग्रेस और एनसीपी के लोग कहते थे कि हमारा इसको अपोज है, और जिस कैबिनेट ने ये प्रस्ताव मंजूर किया है उसमें अशोक चौहान भी थे, तो उनका मेरा कहना है कि उनका सपोर्ट होगा ना, तो उसके लिए मैंने उनके आभार व्यक्त किया है। तो उन्होंने खुलासा करना चाहिए ना, मेरा इसको अपोज था या नहीं था, तो उन्होंने अभी तक किया नहीं, तो उनको समर्थन ही था उसको। महाराष्ट्र के भीतर पहले जब वोटिंग हो रही थी विधान परिषद की, उसमें 7 कांग्रेस के विधायकों ने जो क्रॉस वोटिंग करी या वोटिंग में हिस्सा नहीं लिया। उसके बाद जब विश्वास मत हासिल करना था तो 10-11 विधायकों ने उस समय में अपोजिशन में जाकर वोट नहीं किया। आपको लगता है कि कांग्रेस के बहुत बड़े नेता और उनके साथ सपोर्ट करने वाले लोग तो जल्द ही बीजेपी के साथ आ सकते हैं क्या? आज तो मैं कुछ नहीं बोल सकता, मगर कुछ भी हो सकता है। मराठवाड्याला वेगळं भेदभाव केला आणि वन दिला नाही अशी देखील एक टीका होती, ते झाले का नाही? मराठवाड्यामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना वॉटर ग्रीडची योजना मंजूर केली होती, आणि मराठवाड्यासाठी अस्मितेचा प्रश्न होता। खरं तर मराठवाड्यातले जे जे मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्ये होते त्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की वॉटर ग्रीडची योजना ही रद्द केली आणि मराठवाड्यातला एकही मंत्री त्याच्यावर बोलला नाही। हे मराठवाड्यासाठी लाजिरवाणी गोष्ट। दुसरी गोष्ट, आज मुसळधार पाऊस झालेला आहे, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, सगळ्या भागामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण झालेलं आहे, ढगफुटीचा प्रकार झालेला आहे, कसं बघताय सगळ्या? ही गोष्ट खरी आहे। मी आत्ताच माहिती घेतली, नांदेडमध्ये 76 मंडळापैकी 32 मंडळामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे। अर्धापूर तालुक्यामध्ये बामणी आणि नांदेड तालुक्यामध्ये आलेगाव या गावामध्ये काही मंडळी अडकलेली होती, परंतु त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी आहे, आणि नांदेडच्या पेक्षाही हिंगोलीमध्ये अधिकचा पाऊस झाल्यामुळं नदीनी पातळी ओलांडलेली आहे, त्याच्यामुळं प्रशासन त्या ठिकाणी काम करते आहे। आणि माझी पण विनंती या निमित्तानं मी भेटून करणार आहे की तातडीची मदत त्यांना झाली पाहिजे। पेरण्या झाल्या होत्या, पेरण्यांची पण नुकसानी मोठ्या प्रमाणात झाली होणारच नाही। एवढा मोठा पाऊस झाल्याच्या नंतर नुसतं पेरलेलं पीकच जाणार नाही, तर त्याच्यासोबत नदीकाठची जी जमीन असते ती पण वाहून जाते, त्याच्यामुळं प्रचंड नुकसान होते। ती मदतीची अपेक्षा मी पण कार्यकर्ता म्हणून निश्चित प्रमाणात त्यांच्याकडे मागणी करणार आहे। नुकसान भरपाईसाठी काय कशा पद्धतीने मागणी असणार? नाही, त्यांचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत, त्या नॉर्म्सप्रमाणे शेतकऱ्याला तातडीनं मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करणार। हिंगोली और नांदेड़ में जिस तरीके से बारिश हुई है और उसमें काफी नुकसान हुआ है, आज मुख्यमंत्री ने स्वतः दिल्ली में रहते हुए मुख्यमंत्री और मुख्यमंत्री
ने जिलाधिकारियों को निर्देश दिया और फोन किया है। क्या पिछली सरकार में इतना एक्टिवनेस नहीं था क्या, या इस सरकार में जिस तरीके से एक्टिव हुई है उसका फायदा? मेरे से ज़्यादा आपको पता है उसमें। आप वहाँ पे नहीं, मैं तो हूँ, मुझे तो बहुत सारा फर्क लगता है, मगर आपको मेरे से ज़्यादा तो आपको मालूम है। ठीक आहे सर, राज्यामध्ये हे जेव्हा सगळं सतांतराचं नाट्य सगळं आता होतं सुरू, त्याच काळात संपूर्ण मराठवाड्यामध्ये 108 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? नाही, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हे सरकार वारंवार, कुठलंही सरकार असेल तर त्या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। परंतु ही गोष्ट खरी आहे की मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी तर खरं या विषयावर बोलणार नव्हतो, परंतु उद्धव साहेब बांधावर जातो, इकडे जातो, तिकडे जातो, या ज्या भावना व्यक्त करत होते आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये घराच्या बाहेर पण पडले नाही आणि मुख्यमंत्रीच एखाद्याला दिलासा देऊ शकत नाही तर बाकी त्यांचा काय विषय? त्याच्यामुळं एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्वात अगोदर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या म्हणजे होणार नाहीत अशा पद्धतीची काळजी घेऊ आणि आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनच झाले किती दिवस आणि मला खात्री आहे की फडणवीस साहेबांच्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चित त्याच्यामध्ये येऊ। थँक्यू। थँक्यू, आभारी। ठीक है, तो दे दो पंच, उधर अंदर ले लो ना, हिंदी में पंच ले लो, अंदर ले लो, अंदर ले लो पंच। एक मिनट, कैमरा कैमरा पूरा फुल इसको लाइन बनाई है चल तुम्हारा ही रिकॉर्डिंग हो रहा है। काम काम बस है, ओके। हाँ तो पूछो, प्रश्न पूछो। पूर्ण वाक्य जसं तुम्ही सांगितलं मराठीमध्ये, हिंदीमध्ये पूर्ण सांगा। हिंगोली और नांदेड़ में जिस तरीके की बारिश हुई है, मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री लगातार दिल्ली में रहते हुए संपर्क कर रहे हैं, क्या आपको लगता है इसके पहले जब सरकार थी तो आप वहाँ के प्रतिनिधि रहे हैं, आप तो इस तरीके से एक्टिवनेस नहीं था, या जो तुरंत कोई कार्रवाई के लिए कदम उठाए जाने की उसमें देरी हो रही है? मैं पहली सरकार देख रहा हूँ शिंदे साहब की और फडणवीस साहब की, उन्होंने तुरंत कष्टकरी और शेतकरी को दिलासा देने की बात की है और मुझे पूरा भरोसा है कि ये शेतकरी को दिलासा देंगे। दूसरा सवाल यह है कि जिस तरीके से आपने दो चीज़ों को लेकर अशोक चौहान का धन्यवाद कहा, पहला कि सदन में पेश नहीं हुए विश्वास मत के समय, दूसरा ये कि जब नामकरण हो रहा था तो कैबिनेट में रहते हुए भी दोनों उस समय मुद्दे पर सरकार को सपोर्ट कर रहे थे, इन दोनों को कैसे देख रहे हैं आप, कैसे कहेंगे आप अशोक चौहान? नहीं, मैंने तो पहले ही बताया कि जब कैबिनेट हुई और संभाजीनगर और धाराशिव का जब निर्णय हुआ, उस कैबिनेट में अशोक चौहान वहाँ थे। उन्होंने इस नामकरण के लिए अपोज नहीं किया, इसका मतलब सपोर्ट किया है। ये मांग बाला साहब की शिवसेना और भारतीय जनता पार्टी की लोगों की थी और उसका समर्थन अशोक चौहान ने किया है, तो मैं नांदेड़ का सांसद होने के वजह से तो उनका मैं आभार व्यक्त कर रहा हूँ। और जब विश्वासदर्शक ठराव पास होने जा रहा था, जानबूझकर नांदेड़ के चारों ही विधायक वहाँ पहुँच नहीं पाए। आप ये समझ सकते हैं कि क्यों नहीं गए, तो उसके लिए मेरा तो काम है कि उनका आभार व्यक्त करना। मैं नांदेड़ का सांसद हूँ, वो मेरे एमएलए हैं और मुझे खुशी हो गई कि वो बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं।